उमरठी हल्ल्याप्रकरणी जळगावात येताच मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. म्हणाले की आपल्या पोलिसांनी चोपडा तालुक्यातील महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर असलेल्या उमरठी गावात गावठी कट्टा विकणाऱ्या आरोपीच्या शोधण्यासाठी पोलीस गेले असता त्यांच्यावर हल्ला करून त्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. दरम्यान या घटनेची दखल राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली असून जळगावात आल्यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? जळगावात विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी उमरठी हल्ल्या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर लगतच्या गावामध्ये अवैध कामे केली जात असल्याची माहिती आपल्या पोलिसांनी मिळाली होती. त्यामुळे आपल्या पोलिसांनी सापळा रचला होता. पोलिसांनी रचलेल्या या सापळ्याच्या माध्यमातून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी अधिक संख्येने पोलिसांवर हल्ला झाला आणि पोलिसाला उचलून नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दरम्यान मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने आपला पोलीसही आपण सोडवलेला आहे आणि आरोपींना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेलगत अवैध कामे त्या ठिकाणी होत आहेत. गावठी कट्टे शस्त्र तयार झाल्यानंतर त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या भागातही होतोय. याबाबत कारवाई करण्यासंदर्भात मध्य प्रदेश पोलिसांनी देखील आपल्या वतीने सांगण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. उमरठी पोलिसांचा हल्ला प्रकरण. चोपडा तालुक्यानजीक महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर असलेल्या उमरठी गावात गावठी कट्टे बनवले जातात. असे असताना गावठी कट्टा विकणाऱ्या आरोपीच्या शोधासाठी उमरठीत पोलीस गेले असता त्यांच्यावर हल्ला करून त्यांना मारहाण करण्यात आली. यावेळी चोपडा ग्रामीणच्या शशिकांत पाटील या पोलीस कर्मचाऱ्याला बांधून ठेवत मध्य प्रदेश हद्दीत नेले. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्याला सुखरूपपणे परत आणण्यास पोलिसांना यश आले. या मारहाणीत सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितीन वरे, पोलीस शिपाई किरण पाटील व होमगार्ड विश्वास भिले जखमी झाले आहेत. दरम्यान जखमींना रात्री 10:30च्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.